असं काय करता? मला कळलं पाहिजे नेमकं झालंय काय. म्हणजे तू गेल्यानंतर मधुरा इथे आली होती एक बॅग घेऊन. ती मला म्हणाली की ताईने ही बॅग मागितली. त्या बॅगेमधला चुकून एक फोटो खाली पडला, तो तुझा आणि आदित्यचा होता. तर तुमचे काही फोटोग्राफ्स होते आणि तुमची काही पत्र होती त्याच्यामध्ये. आज मधुराने मोठं काम केलंय. काय केलंय हिने? तिने तुझे आणि मीराचे जुने फोटोज आणि लेटर दादाला नेऊन दिलं. कळेल तुला, एक दिवस कळेल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली हे बघ, असेल. तिने माझ्या प्रेमाची किंमत करो न करो, पण ती माझ्या प्रेमाचा अपमान कधीच करणार नाही. आणि मी सुद्धा माझ्या प्रेमाचा कधीच अपमान होऊ देणार नाही. कळलं तुला? सुरू. 9 1s are 9, 9 2s are 18, 9 3s are 27, 9 4s are 36, 9 5s are 45, 9 6s are 54, 9 7s are 63, 9 8s are 72, 9 9s are 81, 9 10s are 90. गुड. शाबास. Thank you. झाला की नाही पाडापाठ? Yes. नाही. हे काय चाललंय अचानक सगळं? काय नाही, आपल्या दुर्वानी बघ पाड्यांचा चार्ट किती सुंदर बनवलाय. चांगलंय. अभिनंदन करायला पाहिजे तिचं. आणि हा चार्ट बनवण्यासाठी गीता आणि मीरा या दोघींनी तिला मदत केली. त्यांचंही अभिनंदन. सगळे पाडे असेच पाठ होतील, पटापट. हे काय? हं? तिला नाही सांगितले, फक्त तूही पाडे पाठ करायचेस. हो दादा, हो. मगाशी काय म्हणाले? 8 त्रिक किती? 27. ते 9 त्रिक आहे. दादा पाठ करते ना मी. दुर्वाला भूक लागली असेल आता, लाडू देते. अच्छा. चल चल चल. अरे हाँ, बोल बोल बोल. मला तर वाटत होतं घरात तमाशे सुरू असतील आणि हे सगळे तर आनंदात आहेत. असं कसं झालं? आणि मीरा कुठे दिसत नाहीये. कुठे गेली मीरा? मीरा, काय चाललंय तुझं? काय करतेस तू? तुमचा भूतकाळ कधीच आपल्यामध्ये येत नाही, पण माझा भूतकाळ सतत डोकावत असतो आपल्यामध्ये. त्याचा त्रास होतो आपल्याला. म्हणून मी माझ्या भूतकाळाच्या सगळ्या खुणा मिटवायचं ठरवलं. पण मी सॉरी म्हटलं त्यासाठी. आधी डोकं फिरलं माझं, पण मग काही क्षणात माझी चूक मला लक्षात आली. याची काय गरज होती? गरज नाही कशी? गरज होती. अशी कोणतीही गोष्ट आपल्यामध्ये यायला नको ज्याचा कळत नकळत आपल्या दोघांनाही त्रास होईल. आपल्याला जुनं सगळं नष्ट करण्याची गरज आहे, तर आपण पुढे कधीच जाऊ शकणार नाही. म्हणून तू हे सगळं जाळून टाकलंस? हो. खूप अभिमान वाटतो तुझा. चल, बाहेर आता खूप थंडी पडली. नाही, काहीच नाहीये. शाल नाही, स्वेटर नाही. चल.
काय काय चाललंय हा? एवढा दूर बघून मी घाबरले. मला वाटलं आपल्या घरात आग लागली की काय. घरात कुणीही काहीही केलं ना तरी आपल्या घरामध्ये कधी आग लागू शकत नाही. हो ना? चल चल. अरे वा, आदित्यला सांगायला हवं. मधुरा, बस. मधुरा, तुला काहीतरी सांगायचं होतं. सांगू? हा, बोल ना. मला आता इथे राहावंसं वाटत नाही. मी जातो इथून. दुसरीकडे राहीन कुठेतरी. काय झालंय आदित्य? तुला असं का वाटतंय? माहित नाही, पण सगळंच नकोसं झालंय मला. तेच तेच विचार, त्याच त्याच आठवणी, तीच रूम, तेच घर. आणि तसंही आता माझ्यासाठी इथे काही राहिलेलं नाही. तुला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही आदित्य? ते सहज कसं बोलू शकतोस तू हे सगळं? जे वाटलं ते सांगितलं. आदित्य, पण मी प्लीज मधुरा, प्लीज मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. समजून घे. ठीक आहे, मी घेते समजून. पण तू कधीच समजू शकणार नाहीस. तुला जायचंय ना, तू बिनधास्त जा. मी नाही अडवणार तुला. तसंही तुला अडवणारी मी कोण आहे ना? मधुरा, प्लीज आता इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. सॉरी, काही नाही करणार हा मी तुला इमोशनल ब्लॅकमेल. नाही, तू तुला हवं ते कर. मी नाही नक्की. कधी तसे याआधी मी एकटीच होते ना. मी नाही. पण जाण्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय. हे ऐक आणि मग सांग. अरे हीरा, अरे ये ना. सॉरी, तुम्ही झोपलेलात का? अरे नाही, जस्ट मी तयारीत होतो. बस 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 बस. काय काय झालं? काय एवढ्या रात्री का आलीस एकदम? काही सांगायचंय? नाही, इतके अस्वस्थ काय?
नाही म्हणजे तसं काही बोलायचं तर नाहीये. म्हणजे असंच सहजच. म्हणजे खरं तर ना मला कळत नाहीये. मला तसं काही सांगायचं नाहीये मला, पण कसं सांगू म्हणजे नाही. गुड. तुला काय झालंय, तुला काय वाटतंय, तुला सांगता येत नाही ना? ओके, काय हरकत नाही. एक काम कर, डोळे मीट, शांत बस. मी माझ्या खोलीत जाते मग. तू खरंच मजा ऐक ना, बरं वाटेल तुला, रिलॅक्स होशील. सगळे विचार मनातनं काढून टाक. शांत, एकदम शांत. कदाचित ह्याचीच गरज होती मला. मिसेस कामत, मिस्टर कामतांना आपल्या पत्नीला काय हवंय काय नको बरोबर कळतं बरं का मिसेस कामत. हो. थँक्यू. ठीक आहे, बोल ना. तू म्हणायचंस की मीराताई तुझ्या प्रेमाची किंमत करो ना करो, पण ती तुझ्या प्रेमाचा अपमान कधीच करणार नाही. आठवतंय तुला? हो, म्हणालो होतो. पण त्याचं काय मध्येच? काय? खूप महत्वाचं आहे हे जाणायला मी खाली गेले होते. उत्तराने आणून दिलं. तू मीराताईला लिहिलेलं पत्र. हे झालं समाधान? प्रेमाची किंमत करणं तर लांबच राहिलं, अपमान केलाय तिने तुझ्या प्रेमाचा. काढून टाकलंय सगळ्या आठवणी. नाही नाही नाही, खोटं आहे हे सगळं. मीरा असं करणं शक्यच नाहीये. नाही, तिला तिला किंमत आहे आमच्या प्रेमाची, या पत्रांची. तू अजूनही हेच म्हणतोयस? हा, नाही, इतकं सगळं होणी तुझा अजूनही मीराताईवरच विश्वास आहे का? माझ्यावर विश्वास नाहीये? हे खरं नाहीये तर मी काय खोटं बोलते आदित्य? ते मला माहित नाही, पण हे खरं नाही. अरे उत्तराने स्वतः त्या राखेत हात घालून हा तुकडा आणलाय. माझं सोड, पण तिलाही कळतंय सगळं. हे बघ, त्या उत्तराचं मला काहीही सांगू नकोस. माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही. म्हणजे नाही, तुझा विश्वास बसावा म्हणून काय आता व्हिडिओ करायला हवा होता का तिने? आदित्य, आता अजून काय करायचं की तुझा विश्वास बसेल? काहीच कसं कळत नाहीये रे. तू समजतोयस ना, तशी नाही राहिली आहे आता ताई.
खोटं आहे. आदित्य, इतकं सगळं होऊनही तू गप्पच बसणार आहेस का आणि सगळं सहन करत राहणार आहेस का? मीरा काही चांगली आहे समजातून बाहेर ये. डोळे उघडून बघ जर आता. मला काहीच कळत नाही. पण मला कळतंय ना आणि कळलंय सगळं. मीराताईने फक्त वापर केलाय आपला आदित्य. आपली गरज संपली म्हणून आता जाणून टाकलंय तिने हे सगळं. आणि तिने फक्त हे फोटोज आणि पत्रच नाही जाळलेत. तिने त्या सुंदर क्षणांची राख केली आहे. अपमान केलाय तिने त्या सगळ्या सुंदर क्षणांचा. बस मधुरा, बस. बस. जायचंय ना तुला? खुशाल जातो. मी एकटी होते आणि एकटीच राहील. मामा सोडून गेला. नाही पोरकं केलं मला. हे आता तूही मला एकटीला सोडून जातोस. पण मी लढणार फक्त तुझ्यासाठी. मित्र मानलंय ना मी तुला. मग मी माझ्या मित्रासाठी काही करू शकते आदित्य. मीराताईने तुझ्यासोबत जे केलंय ना मी कधीच विसरू शकणार नाही. तुला जायचंय ना? तू जा. खरंच खूप छान वाटतं. अगदी असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं ना. खूप छान. म्हणून मी पण रोज रात्री हे ऐकतो. कधी कधी मला झोप लागते, मला कळतच नाही चालू आहे. सकाळी कळतं. ठीक आहे, मग मी निघते आता. रात्र झाली आहे. उद्या दुर्वाची शाळा पण आहे. उशीर नको व्हायला झोपायला. येते मी. मीरा, काय? मला आज तुला काहीतरी प्रॉमिस करायचं. कसलं? मगाशी तू जे केलंस त्या सगळ्या आठवणी जाळून टाकलीस. बरं वाटलं. मी ठरवलं आता तो भूतकाळ मी डोक्यातही आणणार. म्हणजे माझ्या आयुष्यातनं मी फेकून दिला. नको, काही उपयोग नाही त्याचा. आणि ते सगळं आठवलं म्हणून मी तुला कधी त्रासही देणार नाही. मला ते आठवणारच नाही. संपलं सगळं. थँक्यू. मी मुळात तुम्हाला कधी अस्वस्थ होऊच देणार नाही. म्हणूनच हे सगळं संपवलंय मी. संपलं मग आता सगळं. जळून संपलं. जळून खा. मग आता आपण नव्याने छान आयुष्य सुरू करू. एकदम नवीन आयुष्य, फ्रेश. तर ते कुठलाही असले भूतकाळ तुझा नाही, माझा नाही, काही येणार नाही. आपण नवीन भविष्य घडवू आपलं. आता उद्यापासून सगळं नवीन सुरू. गुड नाईट मिस्टर कामत. गुड नाईट मिसेस कामत. लागेल ना झोप? जा जा.